प्रश्न फक्त एवढाच आहे की तो SMS माझ्या फोनवरून मंजिरीला तो SMS कसा गेला? हे कोड काहीही केल्या उलगडत नाहीये. प्रिया प्रिया तू आठवायचा प्रयत्न कर. आपण त्या हॉटेलच्या रूम मध्ये दोघंच होतो. तुला आठवतंय तू म्हणालीस नेटवर्क नाहीये. मी त्या सोफ्याजवळ गेलो. मी म्हटलं इथे मला नेटवर्क मिळतंय. मी फोन तिथेच ठेवला आणि मग मी बाथरूम मध्ये गेलो. प्रिया त्यावेळी आपल्या रूम मध्ये कोणी आलं होतं का? वेटर, बेल बॉय, कोणीही? प्लीज आठवायचा प्रयत्न कर प्रिया. कोणी आलं होतं का? कारण तेवढ्याच वेळात कोणीतरी माझ्या फोनवरून मंजिरीच्या फोनवर SMS पाठवलाय. नाही, मला खरंच काही आठवत नाहीये. एक मिनिट. तो एक वेटर आपल्या रूम मध्ये आला होता. नाही 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 नाही, पण तो तर नंतर आला होता ना? का तो तेव्हाच? माझं ना डोकं दुखायला लागलंय विचार करून करून. आणि बिचारी मंजिरी, तिला ह्या सगळ्यामध्ये का ओढलंय मला काहीच कळत नाहीये. मला त्रास होतोय खूप. ऐक प्रिया 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 तू नको ताण घेऊस या सगळ्या गोष्टींचा. माझी चूक झाली. मी तुला नको ते प्रश्न विचारत बसलो. ए प्रिया, चल झोप, चल आराम कर, चल. सत्यजित, तुझ्या मिठीत असलं की खूप बरं वाटतं. सगळे दुःख हलकी झाल्यासारखे वाटतं. सॉरी. मला जरी हे खूप हवंसं वाटत असलं तरी हे बरोबर नाहीये. सॉरी. तू प्लीज जा इथून. हे माझ्याकडनं पुन्हा कधीही होणार नाही. तू जा. वहिनी, काय बी बोल. इज्ञान म्हणून किती बी बोंबा मारल्या, किती बी मोठा डॉक्टर असला तरी बी माणसा पुढे जाऊन एक शक्ती असती या सगळ्यांच्या वरती, आणि त्याला देव म्हणतात. पंच, देवाचं अस्तित्व मी कधी नाकारलंय का? मी तुला सांगते बघ, एकदा काही सत्यनारायणची पूजा झाली ना, ती प्रिया कशी ठणठणीत बरी होती. पूर्वी सारखी हसाय खेळायला लागेल बघ. तुमच्या मनासारखंच घडू दे. फक्त ही सत्यनारायणाची पूजा निर्विघ्नपणे पार पडायला हवी. वंश, तुम्हाला सांगीन म्हणत होते. सासूबाई असं म्हणत होत्या की मंजिरी आता गरोदर आहे ना, तर मग तिला पूजेला नाही बसता येणार. तर मग आपण नेत्रा आणि गौरांगला बसूया. हा, म्हणजे सत्यजित नाही बसणार पूजेला? आता तसंच म्हणायला पाहिजे. आता सत्यनारायणाचीच मर्जी आहे म्हणल्यावर आपण काय करणार? बसू दे त्या नेत्राला आणि गौरांगला पूजेला. आई, आई म्हणजे माझ्याबद्दल बोलत होतात का? काही काम राहिलंय का? काही काम सांगायचं होतं का? पूजेच्या तयारीतलं काही राहिलंय का? आई ग बाई, काही काम नाही. मग काही चूक झाली का माझ्याकडून? तू या घरात आली हीच मोठी चूक झाली. हा, काही
म्हणालात का आत्या? मी आणि तुला काय बोलणार? त्याचं काय आहे? उद्या तुलाच पूजेला बसायचं आहे. मला? तेव्हा लवकर झोपा, त्यात ऐन पूजेच्या वेळेला झोप यायची. तेव्हा जा झोपा आणि लवकर पूजेला उठा. हो आई, येते हा मी. बरं, उद्या तुला नऊवारी नेसायचे, तुझ्याकडे नसेलच. नाही. माझ्याकडे ये आणि घेऊन जा. आणि सासूबाई नेसवतील तुला, नेसायलाही शिकवतील. येते मी आता. लवकर जाऊन झोपते. आता उद्या मलाच बसायचंय ना पूजेला. आत्या, गुड नाईट. गुड नाईट आई. बाय आत्या. दे. अगं राहू दे ना, मी देते. आणि तू काय आराम करायचंस ना, तुला काही हवं असतं तर मी आले असते द्यायला. हवं होतं, पण मला जे हवं होतं ते मी तुझ्याकडे मागितलं असतं तर तू दिलं नसतंस कदाचित. म्हणून म्हटलं स्वतःच यावं आणि घेऊन जावं. दे ना. सत्यजित, तू ही सगळी कामं तिला का सांगतोयस? ती या घरातून गेल्यानंतर मलाच करायचं ना हे सगळं. आणि ती या घरात नव्हती तेव्हा सुद्धा मीच करत होते ना. मग आता ही कशाला पाहिजे आपल्यामध्ये? प्रिया, तुला काहीतरी हवं होतं म्हणालीस, काय हवंय? सत्यजित, जर त्याला मी तुझ्याकडे मागितलं तर देशील? चल लवकर, मी ब्रेकफास्ट साठी तुझी वाट बघते. अहो, हे काय चाललंय सगळं? सांग तिला, सांग तिला आपलं रिलेशन काय आहे ते. हे बघ, आज ना उद्या तिला खरं काय ते कळणारच आहे. मग उद्याची कशाला वाट बघायची? सत्यजित, तुला जमणार नसेल तर मी सांगून टाकू का? तिला बिचारीला असं अंधारात कशाला ठेवायचं? सांगून टाक. तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाक एकदाच. सांग. वहिनी, पूजा म्हणली की किती कामं असतात ना. म्हणजे काय, आता हे बघा ना, केळीचे खांब कधी येऊन पडले तिथे, त्याला बांधायला दोरी नाहीये, मुख्य म्हणजे चौरंग नाहीये अजून.
अगं मी चांगला धुवून पुसून उन्हात वाळत घातलाय मी राहणार इतक्यात. आता अहो ही कामं सकाळी करायची असतात पंच. आणि गुरुजी फोनच करायची विसरले बघ, आता फोन करून येते. असं धेडगुजरी कामं करून कसं चालेल? पूजा आहे सत्यनारायणाची. अरे प्रसादाचं काय झालं? झाला की नाही? आहे या धावपळीत प्रसादाचं विसरलेच बघ मी. आता 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 कसं काय नाही, ही आई हाय नव. मग मी करते की पटकन, तू काळजी करू नका. मला वाटतं ही पूजा फसणार. काय फसायची नाही. अगं पोरी, आपणहून समज करतेस नव, माझ्या मनाला लई बरं वाटते बघ. काय काळजी करू नका, या पटकन करून आणते प्रसाद. हा? त्याला आई पण म्हणतात. ही पानं इथे ठेवू ना. पण इथे काय बसला तुम्ही आता? आता आई गेली ना मग प्रसाद करायला. मग गुरुजींना फोन कोण करणार पंच? विसरलेच. आत्ता फोन करते. हा आत्ता फोन करते. आधीच पाऊस, त्यात पडला पाऊस. चला. ऐको बापरे, तर नथ घालायचे. कशाला परत हो? काय कटकट आहे म्हणे रूढी. ते बघ. आता नऊवारी नेसल्याने माणूस बदलणार आहे का नथ घातल्यावर मला नॉक हे सिद्ध होणार आहे? तर काही विचारायला गेलं की लगेच रूढी परंपरा मुधोळकरांचं खानदान सगळं आडवं येतं. शी बाबा, बावळटपणा आहे सगळा. पोळ्याच्या बैलाला सजवतात तसं सजवून मला पूजेला बसवणार. तर हे सगळं नाही केलं तर पूजा होणार नाहीये का? पण काय म्हणा नेत्रा, सॉलिड दिसतेस. म्हणजे एकदम घरंदाज वगैरे म्हणतात तशी. गोव्यातली असो का कोल्हापुरातली, आफ्टर ऑल ब्युटी इज ब्युटी. हा हाँ बोला दादा. बोल मेरी तकदीर में क्या है मेरे हम सफर, अब तो बता. जीवन के दो. काम झालं आमचं? एवढा वेळ देत नाही आम्ही कुणाला. एवढा वेळ देत नाही आम्ही कुणाला. आम्ही आमच्या आईला सुद्धा वेळ दिला नाही हो. 7व्या महिन्यातच एंट्री घेतली, प्री मॅच्युअर डिलिव्हरी. त्यात तुम्ही आमच्या ताई आहात, त्या देखण्या ताई आहात. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ देतो. काय प्रगती कामात? दादा जरा धीर धरा. हा? एवढी घाई करून कसं चालेल मला सांगा. सब्र का फल मीठा होता है दादा. मुद्द्याचं बोला, फालतू म्हणी ऐकू नका. रिझल्ट पाहिजे मला, रिझल्ट. हाच रिझल्ट पाहिजे, नाही तर तिकडे येऊन मी तुमचा रिझल्ट लाईन कायमचा. कळलं? हाच झालं पाहिजे काम. दादा हो असं काय करताय? ऐकून तर घ्या माझं, मी काय म्हणतेय. दाडात यायचं नाही, रिझल्ट पाहिजे. उद्या सकाळपर्यंत करते मी तुमचं काम. नाही, आज काम झालं पाहिजे. तांबडे बाबांचा आदेश आहे, आजच्या आज काम झालं पाहिजे. 10 वाजायच्या आत. कळलं? चला उडून टक्कर 11. चला डोक्यावरून पाणी 12. 12 वाजेपर्यंत काम झालं पाहिजे, नाही तर तुमचे 12 वाजेन मी. आमची सोयरी मोतीवाल्या पैसे जोडून द्यायची. पास. दादा हे बघा, मी बघते प्रयत्न करून. हा प्रयत्न प्रयत्न कसले करता? रिझल्ट पाहिजे मला, रिझल्ट. हाच रिझल्ट पाहिजे. जर तुम्ही 12 वाजेपर्यंत काम केलं नाही ना ताई, तुम्हाला सांगतो मग तुम्ही साध्या ताई असा नाही तर देखण्या ताई असा.
जर 12 वाजेपर्यंत काम झालं नाही तर मी तिकडे येऊन तुमचे 3:13 वाजता आणि मग तुमच्या घरात सत्यनारायणाची पूजा घालायची की महाभारताचा खेळ खेळायचा आहे तुम्ही ठरवा. काम झालं पाहिजे फास्ट. कळलं? ओव्हर अँड आउट. हरी शरण में तांबड़े बाबा बाबा तांबड़े बाबा. तुम्ही मला आसरा दिलात मिस्टर होळकर. मी हे उपकार कधीच विसरू शकणार नाही. वाह, एकदम मुदोळकरांची सून शोभतेस हा. क्या बात आहे. नेत्रा, नेत्रा, काय हे कसला विचार करतेस? एक तर तुझ्याशी लग्न करायचा डिसिजनच चुकलाय माझा. तुझ्यामुळे ना सगळी नाटकं करत फिरावं लागतं मला कायम. हे इरिटेट झाली ना गौरांग तू ना. जाऊ दे, मीच निघून जाते इकडनं. फिरलंय की काय? काय बहुतेक बुकेमुळे ना डोकं फिरलं असेल. मलाही धोतर निसायचंय. नेत्रा, कुठे निघालीस? कशी दिसतेय मी? मी विचारलं कुठे निघालीस? मी जरा प्रियाच्या रूम मध्ये चालले होते. कशाला? कशाला? अहो मी इथे पूजेची तयारी करत होते ना, तर तिने हाक मारली मोठ्यांदा. बघून येते जरा, काही हवंय का? तिने असा कुठलाही आवाज वगैरे दिलेला नाही. तिने असं काय करताय? एवढ्या मोठ्यांदा तर हाक मारली तिने. अगं, तुला भास झाला असेल, बाकी काही नाही. पण एकदा बघून येते ना, काही हवं असेल तर मग. नेत्रा, मी प्रियाच्या रूम मधून येते. ती आराम करते. तिने कुणालाही आवाज दिला नाही. तुला सांगितलेलं कळत नाही का? चल, पूजेच्या तयारीला लाग. चल. अच्छा, मग मला भासच झाला असेल. काय झालं म्हणजे मी पूजेची तयारी करत होते आणि गौरांगची वाटही बघत होते. पण तुम्ही तयार नाही झालात अजून. तुम्ही तयार व्हा ना. ती एकदा फक्त प्रियाच्या रूम मध्ये जाऊन येते, बघून येते तिला काही हवंय का. हा चल, तू पूजेची तयारी कर, मी तयारी करून आले. चल चल. प्रिया, अरे वा वा वा. हसायला काय झालंय तुला? नेत्रा, नऊवारी आणून नाही, पण छान दिसतेस नऊवारी. बस ना. हे बघ प्रिया, मी बस. तुला माहिती मला काय वाटायचं? कावळ्यानी मोरपीस लावलं ना तरी तो कधी मोर होऊ शकत नाही. पण आय वॉज रॉंग. तू नऊवारी साडी तेवढी घरंदाज दिसू शकतेस तर मग झालं. हसून झालं. आता मी काय बोलायला आली ना ते शांतपणे ऐक प्लीज. तुला पण काहीतरी म्हणायचंच आहे का? आताच ती मंजिरी येऊन डोकं खाऊन गेली माझं. ती मंजिरी गेली खड्ड्यात. इथे माझं डोकं फुटायची पाळी आली. काय झालं? त्या दादा होळकरनी ना माझं डोकं फिरवलं. कृपा कर आणि त्याला जाऊन भेट. मला तुला हे विचारायचंच होतं, तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? इट्स अ लॉंग स्टोरी प्रिया. आता ती सांगत बसण्याची वेळ नाहीये. तू प्लीज समजून घे ना यार. बरं, असं आहे तर ओके. प्रिया, तो दादा तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय तुझ्याशी लग्न करण्यासाठी. हसू नकोस, दिस इज सिरियस. त्यांनी मला आता फोन करून असं सांगितलंय की तू जर 12 वाजेपर्यंत त्याला भेटली नाहीस तर तो इथे घरात येऊन राडा घालेल. असं म्हणाला तो. तर हसण्यावारी नेण्या इतकी साधी गोष्ट नाहीये ही. कळतंय का तुला? दिस इज सिरियस. काहीही कर प्रिया. हे बघ, किमान एक फोन कर त्याला 12 वाजायच्या आत. म्हणजे मग आपण एवढा जमवून आणलेला प्लॅन वाया नाही जाणार यार. नेत्रा, रिलॅक्स. हे बघ, खूप टेन्शन घेतलं ना की साधी सरळ सोपी कामं सुद्धा होत नाही. सो प्लीज शांत राहा. आज आपल्या घराच्या सुख शांतीसाठी पूजा आहे
आणि या इव्हेंटची सेलिब्रिटी कोण आहे? मी. तो दादा इथे आला ना तर ना इव्हेंट राहील ना सेलिब्रिटी, कळलं का? नेत्रा, मी सांगितलं ना, टेन्शन घेऊ नकोस. डाव अजूनही आपल्याच हातात आहे. प्रिया, अगं तू मुद्दाम करतेस का? हे बघ बाई, मी हात जोडते तुझ्या समोर. आपल्यात जे काही डिफरन्सेस होते ना ते प्लीज थोड्या वेळासाठी विसर. उपकार कर माझ्यावर आणि त्या दादाला फोन कर. अगं नेत्रा, हात कसले जोडतेस आणि उपकार काय त्यात? मी आहे ना, तू मला निरोप दिलास ना, तुझं काम झालं. तू जा. प्रिया, उगाच नाटकं करू नको. जा. झोपतीयस काय? जा ना, भेट ना त्याला. विचार करतेय मी. आणि नेत्रा, विचार करायला मला शांतता आणि एकांत हवाय. सो प्लीज. जाम भाव खातेस यार तू प्रिया. हट. आता या रेसमध्ये जिंकण्यासाठी माझ्याकडे एक्स्ट्रा मार्क्स आणि याचा फायदा मला करून घेतलाच पाहिजे. पण फायनल रेससाठी माझी पसंती आहे दादा होळकर. तुम्हारी शरण में तांबडे बाबा. मिस्टर होळकर.